जाऊया पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। बातमी आहे पुणे जिल्ह्यातून। पुणे जिल्हा नियोजन समितीची आज महत्त्वाची बैठक आहे आणि अजित पवार यांच्या निधनानंतरची ही पहिलीच बैठक आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत, मात्र त्या ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत आणि सकाळी 10 वाजता पुणे विधान भवनामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पुणे जिल्हा नियोजन समितीची आजची ही बैठक महत्त्वाची असणार आहे। या बैठकीकडे अनेक अंगांनी खरं तर लक्ष असणार आहे। पुणे जिल्ह्याच्या म्हणजेच डेव्हलपमेंटची ही बैठक असणार आहे। अजितदादांच्या अपघाती निधनानंतरची ही पहिली बैठक आहे। अजितदादांच्या या बैठकीची जी उपस्थिती असायची ती निश्चितच खूप महत्त्वाची असायची। अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जायचे, अधिकाऱ्यांबरोबर बातचीत व्हायची। आज या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ऑनलाईन उपस्थित असणार आहेत। सकाळी 10 वाजता पुणे विधान भवनामध्ये डीपीडीसीची ही बैठक होतीये। सुनेत्रा पवार आज पहिल्यांदाच पुणे जिल्हा प्रशासनाचं कामकाज ऑनलाईन पद्धतीनं बघणार आहेत। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्याबरोबर थेट पुण्यामधून जोडले गेलेत। निलेश, सगळ्यात महत्त्वाचं, आज सुनेत्रा पवार डीपीडीसीच्या या बैठकीला उपस्थित असणार आहेत आणि खऱ्या अर्थानं पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवार आज त्यांच्या भूमिकेमध्ये येणार आहेत। काय नेमक्या अंगाने आपल्याला ही बैठक कव्हर करायची, काय महत्त्वाचे मुद्दे आज या बैठकीमध्ये होतील? अनुपमा, पहा, स्वर्गीय अजित पवार यांच्या निधनानंतर आता सुनेत्रा पवार यांनी आपले उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि स्वीकारल्यानंतर ही पहिली त्यांची प्रशासकीय बैठक म्हणता येईल। आणि पुणे जिल्हा आणि बीड जिल्हा या दोन्ही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जे आहे ते आता सुनेत्रा पवारांकडे आहे। आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये जे अर्थसंकल्प सादर होतोय त्याच्या आधी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात येत असते आणि त्या बैठकीमध्ये अर्थसंकल्पामध्ये काही गोष्टी मांडायच्या असतात, त्याची या बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा होत असते। खरं तर अजित पवारची ही स्टाईल आहे। अजित पवार सुद्धा याआधीही अर्थसंकल्पाच्या आधी जिल्हा नियोजन समितीची बैठक बोलवत असतात आणि जिल्ह्यातले जे आमदार असतील, खासदार असतील किंवा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य असतील त्यांच्याकडनी माहिती घेत असतात किंवा त्यांच्याकडनी अभिप्राय घेतला जातो की जिल्ह्यामध्ये नेमकं नियोजन काय केलं पाहिजे जेणेकरून तो अर्थसंकल्पामध्ये मांडलं जातं। त्याच अनुषंगाने आता सुनेत्रा पवार सुद्धा जे आहेत त्याच अजित पवारांसारख्या पद्धतीने या ठिकाणी आता अर्थसंकल्पाच्या आधी त्यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक बोलवलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे ते काल दिल्लीत होते आणि ते मुंबईमध्ये आलेले आहेत, त्यामुळं या नियोजन बैठकीला ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहण्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे। महत्त्वाचं म्हणजे या पहिल्या मीटिंगला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे यामध्ये सहभागी होणार आहेत। त्यामुळं या अर्थसंकल्पाच्या आधी जे नियोजन समितीची बैठक होती ती फार महत्त्वाची मानली जाते। त्या बैठकीला, विशेष करून पुण्याच्या बैठकीला, राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे दोघे सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी होणार आहेत आणि थोड्या वेळातच म्हणजे 10 वाजता ही बैठक जी आहे ते विधान भवनमध्ये बोलावली जाईल आणि त्या बैठकीमध्ये पूर्ण जिल्ह्याचा आराखडा जो आहे तो मागवला जाईल। महत्त्वाचं म्हणजे या बैठकीनंतर बीडचे सुद्धा पालकमंत्री जे असलेले सुनेत्रा पवार आहेत ती बीडची सुद्धा बैठक जी आहे ती घेण्याची शक्यता आहे। मात्र पुण्याच्या या पहिल्या बैठकीमध्ये सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण जरूर या बैठकीमध्ये नेमकं काय घडतं आहे, सुनेत्रा पवार काही निर्णय या संदर्भातले घेतात का हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। जरूर लक्ष ठेवून राहा निलेश, वेळोवेळी चर्चा करूया। आणखी माहिती आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर पुण्यामधून होते।